Welcome to Idea Dance Maharashtra Dance, powered by Lux Fragrance Duo Spray. स्वागत करूया 4-4 चेन घालून चैन करणारे मास्टर देवेंद्र आणि त्यांचे दमदार चहाचे कपावर कप रिचवून ठहराव शिकवणाऱ्या मास्टर सोनिया आणि त्यांचे कलाकार. सतत मोबाईलवर बोलत बोलत कोरिओग्राफी करणारे मास्टर स्वरूप आणि त्यांचे शिलेदार. आणि आता स्वागत करूया जानम समजा करो आपल्या वन अँड ओनली ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर यांचं. What a grand surprise! एक अशी व्यक्ती ज्यांना कुठल्याच ओळखीची गरज नाहीये, कुठल्याच इंट्रोडक्शनची गरज नाहीये. द वन अँड ओनली रेमो. खरं सांगायचं तर रेमो बद्दल कितीही बोललं तरी कमी आहे, कारण हे खूपच कमी लोकांना माहितीये की आम्ही रंगीलाच्या ह्याच गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सर्वात पहिल्यांदा भेटलो होतो. आणि तेव्हापासून यशाची प्रत्येक एक पायरी चढत चढत त्याचा डान्स करता असलेलं वेळ अजूनही वाढतच आहे. आणि आता रेमोने डान्सवरती चक्क एक सुंदर सिनेमा बनवलाय. आणि मी सिनेमाबद्दल बरंच काय काय सांगू शकते, पण मला वाटतं तुम्हाला सर्वांना जी उत्सुकता आहे त्याबाबत आपण रेमोलाच विचारूया. सो रेमो. सगळ्यांना माझा नमस्कार. अभी हिंदी बोलता हूं मैं. आज इस मंच पे आके और मेरी जो पहली फिल्म बनाई है मैंने ABCD, वो इस मंच पे आके उर्मिला जी के साथ शेयर करना इज द मोस्ट प्रेशियस मोमेंट ऑफ माई लाइफ राइट नाउ. बात है, क्या बात है. इस फिल्म का जो आइडिया था वो भी इसी मंच से निकला है, क्योंकि मैं एक ऐसा शो कर रहा था डांस इंडिया डांस, जहां पे मैं इतने अच्छे टैलेंट, ऐसे कई टैलेंट को मिला और मैंने कहा कि इतना अच्छा टैलेंट अगर हमारे इंडिया में, हमारे देश में है, अगर हमारे महाराष्ट्र में है, तो फिर हम क्यों नहीं बना सकते हैं ऐसी फिल्म. दैट्स व्हेन मैंने ये डिसाइड किया कि अब मैं एक फिल्म बनाऊंगा और ऐसे टैलेंट को लेकर बनाऊंगा. एंड होप कि जो टैलेंट आपने अब तक देखा है उसको एक और स्टेप ऊपर देख के आप खुद भी बहुत खुश होंगे एंड यू विल लव द फिल्म. दैट्स माय गारंटी. क्या बात है. ऑल द बेस्ट, ऑल द वेरी वेरी बेस्ट फॉर इट. थैंक यू सो मच. एंड स्वरूप के साथ मैं पहले काम कर चुका हूं और हम लोग काफी एक दूसरे को जानते हैं. सो स्वरूप, बहुत अच्छा लग रहा है आपको उस चेयर पे देख के. सीरियसली आई एम टेलिंग यू. थैंक यू. फैंटास्टिक. एंड यू आर वन ऑफ माय फेवरेट कोरियोग्राफर. सोनिया जी, आपसे पहली बार मुलाकात हो रही है, लेकिन आपके बारे में बहुत सुना है, आपके कथक के बारे में बहुत सुना है मैंने. Thank you, आपको thank you. मिलकर बहुत खुशी हुई. देवेंद्र,
यू फोक के किंग माने जाते हैं आप. सो थैंक यू सर. आपको भी मिलके बहुत खुशी हुई. थैंक यू. थैंक्स अ लॉट. एंड रविंद्र जी के बारे में क्या बोलूं. मेरे ख्याल से कई साल लग जाएंगे इनकी तारीफ करने में, लेकिन नो. त्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की रेमो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की जर तुम्हाला तुमचे ध्येय माहिती असेल तर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. आणि रेमो, आज आम्ही तुमच्याकरता लोकनृत्याची पर्वणी आणलेली आहे आणि त्यात लावणीचा बहारही आहे आणि आपल्या मातीचा सुगंध असलेला डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे, पण एक वेगळाच तडका मारून. सो लेट्स गो हॅव अ सीट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या ग्रँड मास्टर आणि रेमो सरांसाठी. आता आपण बोलूयात आपल्या पहिल्या परफॉर्मरला. येत आहे मास्टर देवेंद्रच्या दमदारातील पुणेरी जोडी, खट्याळ ऋतुजा आणि खोडकर पुण्यकर. वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे. वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे. रांधू दे सुख शांती मागणे हे एक वार. धडधडते अंतरंग शिव शिवती मनगटे, धडधडत्या छातीतून रौद्र भाव हरवते. घडघडत्या घंटांचा भेद तो हा निनाद. खेळ सावली भूत बाहुली, भास हा श्वास हा भीती दाटली. खेळ सावली भूत बाहुली, भास हा श्वास हा भीती दाटली. जिंकू या संकटास शस्त्र करू धारदार. धडधडते अंतरंग शिव शिवती मनगटे, धडधडत्या छातीतून रौद्र भाव हरवते. घडघडत्या घंटांचा भेद तो हा निनाद. व्हॉट अ माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विचारूयात आपण आपल्या मास्टर्सना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर स्वरूप. फार आवडला तुमचं. पहिल्यांदा तुमचं कॉस्ट्युम्स, ब्युटिफुल कॉस्ट्युम्स मास्टर देवेंद्र. एक दोन ठिकाणी एअर कार्टिव्हिल टायमिंग इकडे तिकडे होतं, पण ओव्हरऑल विथ युअर कॉस्ट्युम्स, परफॉर्मन्स, एनर्जी, आय लव्ह द परफॉर्मन्स. कॉम्पिटिशन खूपच टफ होत जात आहे, तर ऑल द बेस्ट. यू हॅव टू बी देअर, बँग ऑन. ओके, नाईस वर्क. मास्टर सोनिया. मला फक्त एकच सांगावंसं वाटतं की आपण ज्या घरातनं वाढतो, शहरी वातावरणात वाढतो आपण, तर तो फोक डान्समध्ये बरेच वेळेला शहरीपणा येण्याची एक पॉलिश्ड बॉडी लँग्वेज कुठेतरी पटकन येऊन जाते ग्लिम्समध्ये. तेवढी पण टाळा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्स लॉट मास्टर सोनिया. आता वळूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर देवेंद्र. ग्रँड मास्टर काय आहे की पोलिकली फॉर्म आहे,
केरळ आणि आंध्रमध्ये करतात. तिकडच्या गावच्या लोकांची प्रथा आहे, खूप कधी आपल्याला शरीराला काय व्याधी झाले असतील, काय रोगराई झाली असेल तर ती देवाला प्रे करतात की देवा बाबा मला बरं कर, मी तुझी परतफेड करण्यासाठी ह्या वाघाच्या वेशात येईन आणि नाचेन. पुली म्हणजे टायगर आणि कली म्हणजे प्ले, तो परफॉर्म करेन. ह्या दोघांनी माझ्या मते ती डरकाळी खूप छानपणे फोडली स्टेजवर आणि तो फॉर्म दाखवला. गुड, कीप इट अप, व्हेरी गुड. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. आता विचारूयात आपल्या ग्रँड मास्टर ना. ग्रँड मास्टर, एकदम पॉवर पॅक्ट, एकदम जसा त्यांचा एकतर खूप खूप पुण्यकरच्या सगळ्या वेशभूषे करता अभिनंदन ज्यांनी ती केली आहे त्यांचं खूप सुंदर आणि इलॅबोरेट केली आहे. अतिशय सुंदर बॉडी लँग्वेज आणि ऊर्जा खूप त्याच्यातली स्ट्रॉंग होती. फॅन्टॅस्टिक. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. रेमो सर, हाऊ वॉज इट? सबसे पहले देवेंद्र, फैंटास्टिक जॉब. Thank you, Very sir. nice, yeah. Very, very well conceptualized and choreographed. Superb work. थँक्यू व्हेरी मच. Especially one move, जब ऋतुजा अंदर से निकली and then he moved, आपने उनका पैर, that was fantastic. श्वास हा भीती दाटली. Very nice, very nice. Excellent job. Superb. रेमो सर, मला Yes. तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. तुम्ही आमच्या दोघांची काहीतरी मराठीत बोलाल का थोडंसं? हो रेमो सर, मराठीत बोला ना सर. आता माझी सटकली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकर आणि ऋतुजासाठी. आता आपल्या समोर येत आहेत मास्टर स्वरूपचे शिलेदार, मुंबईची जोडी, बोनलेस प्रतीक आणि ब्युटिफुल वेदांगी. सुरवर पूजित जित दानव कलभ स्वर वर लंबोदर दर हर हर कलभ नौमी श्री भगवंतम गणपतिमति वरदं वरदन्ती मुखं सुमुखं सादर में कर धन्य. What a power pack performance, power pack. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण आता विचारूयात मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर सोनिया, हाऊ वॉज इट? आता तुम्ही छाव थोडंसं होतं, कंटेम्पररी थोडंसं होतं, थोडंसं इंडियन होतं, खूप त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या, बरेच अँगल्स होते. पण मला असं वाटतं की ती गोष्ट दाखवताना त्या स्टाईलकडे स्विच ऑफ स्विच ऑन करणं ना खूप कठीण असतं. आणि ते अशीच व्यक्ती करू शकते जे ट्रेन डान्सर्स आहेत, कारण आपली बुद्धी पण त्याच्याबरोबर काम करत असते. आय थिंक तुम्ही ते केलंत आणि मला आवडला तुमचा परफॉर्मन्स. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. मास्टर देवेंद्र, कसा वाटला परफॉर्मन्स?
पुरुलिया छाऊ जो असा आहे की खूप विग्रस आहे. त्याच्यामध्ये मोठे मास्क वापरतात आणि इट्स लाईक अ महाभारत आणि ह्या सगळ्या रामायणातल्या स्टोरी होतात. सराईकेला छाऊमध्ये एकदम सोफेस्टिकेटेड मास्क वापरतात, एकदम खूप गोंडस असतात की त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की असं एकदम वाटतं अरे किती स्वीट आहे. तुमच्या दोघांचा डान्स फॉर्म्स खूप क्लोज होता मयूरभंज छाऊच्या आणि थोडंसं मला मिक्स ऑफ तुमच्या इट्स नॉट मास्टर स्वरूप खूप छान प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये बिकॉज ते शिल्ड आणि तलवार घेतल्यामुळे असं वाटलं थोडा कलरी मिक्स ऍक्ट असं वाटला की मार्शल आर्ट फॉर्मला गेल्यासारखा. बट तुमचा दोघांचा स्पेशली प्रतीक बरं वाटलं थोडासा तुला एकदा वेगळ्या फॉर्ममध्ये बघताना. वेदांगी व्हेरी गुड, कीप इट अप. आता आपण विचारूया तुमच्या टीम मास्टरना. मास्टर स्वरूप, आज आपण जे स्टाईल प्रेझेंट केलंय ते एक स्पेशल ओकेशन आहे. आपले छाऊ डान्सचे गुरु जे आहेत रेमो सर, दिस वॉज फॉर यू. छाऊ जे प्रकार आम्ही आज केला ते सुरुवातीला कालीभंग जे सॉफ्ट मोशन असतं, हा ऍक्ट मध्ये एक ट्रान्झिशन ऑफ एनर्जी हवं होतं आणि वेदांगी आणि प्रतीक बोथ डिफरंट स्टाईल्स, डिफरंट ट्रेंड फॉर्म ऑफ डान्सिंग. खूपच कठीण होता माझ्यासाठी. प्रतीक एक ठिकाणी ते स्पिन्स होता वेदांगी आणि प्रतीकचं, तिकडे चुकलं आमचं. बट आय लाईक तू जेव्हा पाठी जाऊन वेदांगीला ते लुक दिलं, मी बोलत होतो प्रतीक हेच दे हेच दे हेच दे. आय गॉट दॅट. थँक्यू प्रतीक. थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. मला खूप खूप आवडला. सगळ्या ज्या ट्रान्झिशन्स त्यांच्या मास्टर्सनी त्यांच्याकडनं एक्सपेक्ट केलेल्या त्या कुठेतरी त्यांनी दाखवल्या. पण आता मी पटकन बंद करणार आहे माझं बोलणं, कारण आता त्या व्यक्तीकडनं ऐकूया ज्यांच्याकडनं आपल्याला सगळ्यांनाच ऐकायचं आहे हा परफॉर्मन्स बद्दलचं ओपिनियन. स्पेशलिस्ट. आप लोगों ने जो आज परफॉर्म किया वॉज ब्यूटिफुल. अगर ये पहली बार आपने मयूरभंज किया है तो उसके लिए मैं कहूंगा नाउ दैट्स परफॉर्मेंस. And it's not easy to get this in Correct, sir. 3-4 days. ये कई साल लग जाते हैं ये सीखने में. But very good guys. थँक्यू स्वरूप सर, तुम्ही आम्हाला ट्रस्ट केला. रेमो सर, मला माहिती आहे की तुमची स्पेशालिटी आहे छाऊमध्ये आणि तुम्ही तुमच्या मूवीजमध्ये पण खूप केलं. तर ह्या मंचासाठी काय तुम्ही आमच्या बरोबर ह्या मंचासाठी 2 स्टेप. प्लीज प्लीज. हो सर, रेमो सर, हो सर, प्लीज हो रेमो सर. ठीक है तो मैं पुरुलिया छाऊ वाल. शुअर 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 सर. टाळ्या रेमो करता. पण एक आहे की रेमो सरांचा पण परफॉर्मन्स थोडासा आपण बघणार आहोत आणि एक अजून व्यक्ती आहे की जी छावची स्पेशलिस्ट पण आहे. मला वाटतं दोन्ही व्यक्ती एकत्रित स्टेजवर आल्या तर वेगळाच रंग चढेल. सो व्हेरी नाईस. रेमो सरांकरता टाळ्या आणि टाळ्या मास्टर देवेंद्र करता सुद्धा. सो कम ऑन. क्या बात है.
क्या बात है, स्टँडिंग ओवेशन मास्टर देवेंद्र आणि रेमो सरांसाठी. माय गॉड, ब्युटिफुल ब्युटिफुल. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. रेमो सर, मास्टर देवेंद्र, फॅन्टॅस्टिक. काय सांगणार? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघांसाठी. आता आपल्या समोर येत आहेत मास्टर सोनियाचे कलाकार, महाराष्ट्राचा जावई बापू प्रियांशू आणि लाजाळूचं झाड स्वप्नील. सकाळ झाली चिखलू उठला सकाळ झाली चिखलू उठला अरे सकाळ झाली चिखलू उठला अन गावाचा ठोका चुकला झोप उडाली गावाची झोप उडाली अरे झोप उडाली गावाची झोप उडाली चिखलू दिसला झोप उडाली चिखलू हसला हनुमतीचा बांधत फुटला वाजव बाजा हुल्लड राजा वाजव बाजा हुल्लड राजा वाजव बाजा हुल्लड राजा हुल्लड राजा भिल्लड राडा अल्लड वस्ती मंगल पारा सकाळ झाली झाली चिखलू उठला चिखलू उठला अरे रुसवे ना फुगवे याचीच खोडी बट्टी बट्टी शाळा सुट्टी मजा करू थोडी गाव सारा तिखटीचा गावरान गोडी मैत्रीची होडी मावला कल्ला कल्ला हुल्लड राजा हातरून निजला भिल्लड लाडा पुन्हा उजाला पुष्पका क्या बात है, व्हाट अ माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स. वा. मला एक सांगा प्रियांशू, स्वप्नील, की तुम्ही काय खाता, काय पिता, जेणेकरून तुमच्यामध्ये एवढी एनर्जी येते? प्रियांशू, चिकन चिकन चिकन. हो, म्हणून एवढी एनर्जी येते. आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना, त्यांच्यापर्यंत ही एनर्जी पोहोचली आहे का नाही. मास्टर स्वरूप. पक 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 पक. स्वप्नील, प्रियांशू, येस सर. अत्यंत अभिनंदन. थँक्यू सर. फारच एंटरटेनिंग ऍक्ट होता माझ्यासाठी. प्रियांशू, मला एक खूपच मस्त वाटला की प्रियांशू लिपसिंग करत होता मराठीमध्ये. हो. थँक्यू सर. थँक्यू. दॅट वॉज द बेस्ट पार्ट. कीप इट अप गाईज. थँक्यू सर. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप. मास्टर देवेंद्र. फोक फॉर्म जे आपल्या महाराष्ट्रातले आपण म्हणतो त्याच्यातला डेफिनेटली एक तरी पार्ट समहाव इन्व्हॉल्व असेल असं जस्ट मी बघत होतो. बट ते नव्हतं. आणि पण एंटरटेनमेंट वाईज तुम्ही खूप धमाल केलीत. आणि तुझा तो ढोल मला आवडला जे केलं ते. बट तुमची दोघांची एनर्जी खूप छान आणि खूप छान प्रयत्न. ओके. थँक्यू सर. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र.
आता विचारूया तुमच्या टीम मास्टरना कसा वाटला. मास्टर सोनिया. एक्झॅक्टली मास्टर देवेंद्रांना जे वाटतंय तेच ह्या डान्सचा हेतू होता असं मला म्हणायचंय. कारण नेहमी आपण फोक म्हटलं की एक कुठली तरी एक सिरियस स्टाईल घेऊन, सिरियस म्हणजे त्यात आनंदच असतो, पण त्याला एक बांधणी सूद अशी एक स्टाईल परफॉर्म करतो. पण मला नेहमी असं आश्चर्य वाटतं की किंवा असं एक कुतूहल आहे की शेतकऱ्याची मुलं, समजा ही 2 शेतकऱ्याची मुलं आहेत आणि ती सकाळी उठून दंगा करतायत गावात आणि त्याच्यामध्ये ती शेतकऱ्याची मुलं आहेत म्हणून काही मधल्या ज्या फोकच्या मुवमेंट्स होत्या त्या होत्या, पण पूर्ण धमाल ऍक्टनी त्याच्यावर ओव्हरपॉवर केलं म्हणून कदाचित त्या रजिस्टर झाल्या नसतील. हा एक मुद्दा. आणि दुसरं या गाण्याशी माझं असलेलं नातं म्हणजे माझी चित्रपटातली जी नृत्य दिग्दर्शनाची माझा जो प्रवास आहे तो ह्या गाण्याने सुरू झाला. दिस वॉज माय फर्स्ट सॉन्ग. पक पक पका ही माझी पहिली फिल्म आणि हे सगळं आम्ही खूप वेगवेगळ्या लोकेशन्सला शूट केलं होतं, तर ते एकत्र स्टेजवर आणावं अशी इच्छा निर्माण झाली आणि म्हणून हा ऍक्ट. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया, थँक्स अ लॉट. आता विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. आपल्या मराठी व्याकरणामध्ये मुक्त छंद म्हणून एक छंद आहे, तो हा मुक्त छंदातला परफॉर्मन्स होता असं मला वाटतं आणि फार सुंदर होता. थँक्यू मॅम. खूप एंटरटेनिंग, खूप स्वीट. मास्टर रेमोना, मैं आधी सांगू इच्छिते कि ये जो आपके सामने खड़ा है प्रियांशु, अभी ये महाराष्ट्र का हो चुका है, लेकिन ये महाराष्ट्र का सिर्फ जावई बापू है. ओरिजिनली नेपाल के हैं ये, और यहाँ पे इस मंच पे आए हैं और मंच को भी और महाराष्ट्र को भी अपना कर लिया है और मुझे लगता है कुछ बहुत ज्यादा हद तक महाराष्ट्र ने भी इनको अपना कर लिया है. खूप खूप अभिनंदन. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर, थँक्स अ लॉट. रेमो सर, पक पक पका परफॉर्मन्स, हाउ वाज इट. इट वाज मैं कहूँगा कि बहुत ही मजेदार परफॉर्मेंस था. जैसे स्टार्ट हुआ मेरे मुंह पे जो स्माइल थी वो एंड तक स्माइल वैसी रही. कुछ परफॉर्मेंसेज होते हैं जिसमें आपको खुद को एंजॉय करना पड़ता है स्टेज पे आके. ये वो वाले परफॉर्मेंस में से है. अगर इसमें आप खुद एंजॉय नहीं करते तो ये परफॉर्मेंस अच्छा नहीं होता. सो यू गाइज रॉक्ड इट टुडे. थैंक यू सर. वेरी गुड. मुझे कुछ कहना है. फर्स्ट DID जब निकला था तब मैंने रेमो सर को देखा था और मैं मतलब इतना बड़ा फैन हूँ कि अभी रेमो सर ने मुझे हाथ मिलाया था यहाँ बेस्ट ऑफ लक के लिए, तो मैंने हाथ अभी तक रखा है कि मैं बोला नहीं मैं किसी को नहीं मिलाऊंगा. ये हाथ रेमो सर ने मिलाया. थैंक यू जी मराठी एंड डांस मास्टर डांस. आज मेरे सर से टच हुआ मैं. बहुत अलग फील हो रहा है. क्या बात है. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि प्रियांशूसाठी. चला तर मग आता आपण वळूयात आपल्या एक मिनिट. चला तर मग कुठे चला. अर्धा एपिसोड होऊन गेला. तुला काय वाटलं तुझ्या बडबडीमध्ये आणि तुझ्या गोड गोड स्माइल मध्ये आम्हाला तू खिळवून ठेव. अमृता कुठे आहे. हो मग ग्रँड मास्टर अमृता कुठे आहे. ग्रँड मास्टर आता म्हणजे अमृता कशाला. परत मी आहे ना. पाणवठ्याची वानरसेना. पण नको ना म्हणजे. नाही, म्हणजे काय काय करायचं काय आपण. नाही, नाही, माझा आणखी अपमान जवान अक्षता. ब्रेक. सिद्धार्थ पळ सिद्धार्थ. दुपान देखणी तुपान चिकनी सोळावं सरलं. दुपान देखणी तुपान
ही लाडिक अदा पाहुनी मन माझं फुललं, आता तुझं माझं जमलं. हे, जमलं हो जमलं, माझ्या फुटानं पछाडलं. घरच्या फुटाचं पछाडलं. हे, मला पछाडलं रे पछाडलं. पछाडलं, पछाडलं, पछाडलं. व्हॉट अ परफॉर्मन्स, माइंड ब्लोईंग. बरं का? बाई धर माइंड ब्लोईंग एकदम. बरं सर जर तू पाठी आहे रे बाकडे. माइंड ब्लोईंग बरं का? बया बया किती काय काय म्हणतात इंग्रजीत. लय मिस केलं बघा. मी पण लय मिस करत होतो ग. अमृता मेरी आयटम बॉम्ब, महाराष्ट्राची आयटम बॉम्ब. मी मिस यू. आय मिस यू सो मच. आणि तू इजच ग स्टेजवरची, काय बोलू तुझ्याबाबत. आणि सिद्धू खूप क्यूट, सो स्वीट. पण आता इथे पाहुणे आपले आले, त्यांनाच विचारूया मला वाटतं. इधर आके इतना अच्छा लग रहा है कि एंकर्स अगर इतने कमाल के डांसर्स हैं तो सोचो शो का क्या हाल होगा. मैं थैंक यू. वानस आहे ना, आता मी आली आहे ना, आता तुम्हाला काळजी करायची काय बी गरज नाही. या रावणाकडे मी बघून घेईन. मंडळ आभारी आहे. चला चला आपण बोलवूया आपल्या पुढच्या परफॉर्मरला, मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध. जोरदार टाळ्या. लागट भारी फिरणारी मत्सर करते पुन्हा, काश्मीर राखून रूपाचा ऐवज ढळतोय पदर पुन्हा. आडून लागट बोलून मला खुणवू नका, रात फेडेन जाईन वाया भिडेत गोवू नका. अंगांगी आजणू ज्वानीचा मेघ जरे सारखा. रात्री झाली ज्वानीचा शालू, तिलावर कसा मी घालू. रात्री झाली ज्वानीचा शालू, तिलावर कसा मी घालू. त्यात मुकाट मदन वारा असा माझं काळीज लागलंय डोलू. तुला सुटावा अशिक्षणीय तुम्ही मला सावरा. जरा धिटाई करा की घाई रात सरे झरझरा. फुले शहारा नभे शारा चंद्राचा ओळखा. बहारदार, जोरदार. आपल्या सुमेधाचं नृत्य म्हणजे कमाल. देखणं तुझं रूप लावणी ठसकेबाज. देखणं तुझं रूप नि लावणी ठसकेबाज. विचारूयात आपल्या मास्टरना काय हाय की नाही आपल्या सुमेधामध्ये बात. मास्टर स्वरूप
सुमेध, तुझा वेशभूषा मस्त आहे आणि मला ते रेकग्नाइज करायला झालंच नाही की सुमेध आहे की सुमेधा आहे ते होता. आणि पॉपिंग मध्ये तर तू मास्टरच आहे. तुम्ही जे लावणी पॉप केलं मिक्सचर मला आवडलं. एंटरटेनमेंट दृष्टीने मला आवडलं. पण मला तुझ्याशी खूप अपेक्षा आहे आणखी, कारण आता कॉम्पिटिशन खूप कठीण होत जात आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. वा. मास्टर सोनिया. मी पण मास्टर स्वरूपच्या मतात सहमत आहे की सुमेध, तू खूप उत्तम नर्तक आहेस, तू खूप चांगला डान्सर आहेस. थँक्यू मॅम. त्यामुळे ही सगळी मजा होती आणि हे सगळं छान आहे. पण मला तुझ्याकडनं जास्ती अपेक्षा आहेत. फक्त काय आहे ना की तू या सगळ्या मंचावरच एक लाडकं बाळ आहेस सुमेध. त्यामुळे तू एक आलास ना स्टेजवर की एक डोळ्यात प्रेमच येतं की आता ह्याला बघायचं, छान ट्रीट आहे आता. तर तशीच ती ट्रीट मला वाटली. मला एकच तुला प्रश्न विचारायचा आहे, मला एक उत्तर द्यायचं. तू आत्ता जे गाणं केलंस पदर ढळणे म्हणजे काय सांग. पदर मॅम ते कसं सांगू सगळ्यांना. का सांग ना, एवढं गाणं केलंस ना. मॅम पण तो फील डान्स पुरताच होता. समजून घ्या ना थोडं. ओके. क्यूट. ऑकवर्ड झाला तो. म्हणजे ती वेशभूषा घालून त्याच्यात ती आपोआप लाज वगैरे आली. हो, तेच मला बघायचं होतं. क्या बात आहे. वा वा. ऑल द बेस्ट. मास्टर देवेंद्र. सुमेध, मी आता लोकांना सांगणार आहे की माझा चॉकलेट बॉय गेलाय, आता लॉलीपॉप आली आहे. तू ऑलवेज रॉकिंग या चॉकलेट बॉय. कीप इट अप. थँक्यू सर. आता ग्रँड मास्टरना विचारूयात. ग्रँड मास्टर. सुमेध, एक ऍक्ट म्हणून मला तुला थोडक्यात काय सांगायचंय ते असंच सांगू शकते. स्टँडिंग ओवेशन. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. खूप सुंदर, खूप सुंदर. रेमो सर. सुमेध, मैंने Yes, sir. आपका पहला परफॉर्मेंस भी देखा है. आज जो परफॉर्मेंस किया, अगर ऐसी कोई लड़की होती और ऐसा डांस करती और अगर मेरी शादी नहीं होती तो मैं आपको उठा के ले जाता था. लेकिन जैसे कि आपको चॉकलेट बॉय बुलाते हैं, आज आपको लॉलीपॉप बुलाया गया है. मैं कहता हूं आप पूरे के पूरे ना कैंडी शॉप हो. थँक्यू सर. एंड आई वुड से नाउ दैट परफॉर्मेंस. रेमो सर, स्टँडिंग ओवेशन. आज भी मुझे याद है वो प्रिंस की याद दिलाता है. आप जब डांस करते हो मुझे उसकी याद दिलाता है. थैंक यू मैं सर. चाहूंगा कि एक स्टेप जो उस टाइम पे हमने किया था वो हम दोनों साथ मिलकर करें. रेमो सर, थँक्यू सो मच, सो मच, सो मच, सो मच. थँक्यू सो मच. तू जाऊन बसू शकतोस. आणि आता आपल्या समोर येत आहे. एक मिनिट. आज मी आली म्हणून सगळी कामं मीच करायची आहे का? मग सिद्ध्या काय करणार? ओव्हर टू सिद्धार्थ. थँक्यू अमृता. आता आपल्या समोर येत आहेत स्वरूपचे शिलेदार, मुंबईचा स्वप्नील आणि कल्याणची धनश्री उर्फ धन्नो. नदीच्या पल्ल्याला आईचा डोंगर
व्हॉट अ पॉवर बॅक परफॉर्मन्स. आपण आता डायरेक्टली आपल्या मास्टर्सना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. स्वप्नील. हा सर. सॉलिड. थँक्यू. खूप छान. व्हेरी गुड. धनश्री. खूप छान. थँक्यू सर. मास्टर सोनिया कसा वाटला. माझं मत थोडंसं वेगळं आहे. हे साकडं घातलंय देवीला आणि मला नाही कळत आहे की तुम्ही असे का चेहरे करून देवीकडे बघता. तुम्हाला कळलंय का त्याचा अर्थ. का केला होता तुम्ही असा चेहरा, असा रागीट आणि असे मारके भाव चेहऱ्यावर का होते तुमच्या. व्हेरी सॉरी. मी खूप काहीतरी सिरियसली सांग, पण हे खरंच मला मनापासून सांगावंसं वाटतं की गाणं जोगवा आहे रे तो, आणि तो भक्तिरस आहे डोळ्यात की अगं आम्हाला पाव. असं नाहीये मला अपेक्षित. सॉरी मॅम. तुम्ही चांगलं करू शकता पण हे नाही आवडलं मला. मास्टर स्वरूप. स्वप्नील, धनश्री, मला मान्य आहे मास्टर सोन्यानी जे सांगितलं. कारण मास्टर सोन्या हे म्हणायचं आहे ते जसं त्यांचं ट्रेनिंग ग्राउंड आहे. रिहर्सलमध्ये पण मी त्यांना तेच समजत होतो की हे देवीचं स्मरण आहे. स्मरणासाठी ओपनिंगचं ते एक्सप्रेशन आहे ना ते प्रेमचं आहे, म्हणजे स्वीट आहे. धनश्री कुठेतरी परफॉर्मन्समध्ये खूपच आत गेली म्हणून ती एकदम हार्श फेस करत होती. ती मला पण तेच म्हणायचं आहे. पण मला आवडला स्वप्नील. धनश्री विल वर्क ऑन यू, बट ओव्हरऑल दोघी माझ्यासाठी मस्त होतं. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप. जरा मिक्स्ड रिॲक्शन्स मिळाल्या नाही आज. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. ही गोष्ट अतिशय स्ट्रॉंगली जी मास्टर सोनियाने सांगितली ती खरोखर बरोबर आहे की हे बेसिकली साकडं आहे. त्यामुळे भक्तिरस आणि त्याच्यामधनं येणारं डेस्परेशन आणि डोळ्यातनं येणारी ती देवी कधी माझ्या समोर येईल ते जर डोळ्यावरती चेहऱ्यावरती आलं असतं तर तो परफॉर्मन्स वेगळ्या लेव्हलला गेला असता. पण प्रचंड रिदमवालं गाणं एवढ्या समर्थपणे झेलणं आणि ते अशा प्रकारे प्रेझेंट करणं हेच एक खूप मोठं आव्हान होतं आणि ते तुम्ही समर्थपणे पेललं. त्याच्याकरता खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या प्रवासासाठी. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. आता आपण विचारूयात रेमो सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. रेमो सर. एक एक्सप्रेशन जो है वो डांस को उठा भी सकता है, वही एक्सप्रेशन उसको गिरा भी सकता है. सो बस उतना एक मेल है जो कॉम्बिनेशन ऑफ स्टेप्स एंड योर एक्सप्रेशन मेक्स द होल परफॉर्मेंस. बट आज जो परफॉर्मेंस आपने दिया, जो एनर्जी आपने दिखाई है, वॉज आउटस्टैंडिंग. एंड स्वप्निल, व्हाट एलिवेशन यू हैव यार. क्या कूदते हो आप, क्या सॉफ्ट आप, क्या लैंडिंग आपकी कितनी सॉफ्ट है आपकी यार. वो आप जंप भी मारते हो, टंबल मारते हो, आपका लगता नहीं है कि आप टंबल मार रहे हो. ऐसा लगता है कि कोई कॉटन या कुछ ऐसा गया. इतना सॉफ्ट हो आप. सुपर. वेरी गुड. यू नीड टू बी लिटिल लाइटर ऑन योर फीट, बट एक्सीलेंट गाइस. एक्सीलेंट. थँक्स अ लॉट रेमो सर. थँक्स अ लॉट. रेमो सर, एक सिमिलॅरिटी मला तुम्हाला सांगायची होती स्वप्नीलमध्ये आणि तुमच्यामध्ये. ती अशी आहे की स्वप्नील जरा तुझा हात बघू. रेमो सर तुमचा हात बघू. भैया, भाई. सर इसके पीछे भी एक लॉजिक है. ॲक्च्युली मला आधीपासून फोक डान्सर म्हणून असा स्टॅम्प लागलेला. मला एका कॉलेजने चान्स दिला की आमच्या कॉलेजमध्ये येऊन एमजेचा डान्स बसव. तर त्यावेळी मी म्हणजे एमजेचा एवढा फॅन नव्हतो आणि त्यावेळीपासून मी एमजेवरती अभ्यास करायला लागलो की हां खरंच काय एमजे म्हणजे काय आहे काय नाही. आणि अक्षरशः सांगतो की त्याचं जेव्हा गाणं बसवत होतो मी जेव्हा त्याचं गाणं ऐकायचो मी रडायचो. म्हणजे त्या माणसाने एवढं डेडिकेशन दिलेलं की तो कोणाला समजवताना पण एवढा प्रेमाने समजवायचा की समोरचा माणूस म्हणजे खरंच मी माझ्या दीदींनंतर जर कोणाला मानत असेल तर तो एमजे आहे. आणि त्याच्यानंतर हा टॅटू बनवल्यानंतर तर मी पूर्ण चेंजच झालोय. ते आता मी माझं लकी चामच मानू शकतो. तेवढंच आहे फक्त या एमजेच्या मागचं लॉजिक. मेरे गुरु रह चुके हैं. ऑफ कोर्स जब मैंने भी स्टार्ट किया था तब कोई सिखाने वाला तो था नहीं वहाँ पे, और ना ही टेलीविजन था, ना ही कुछ सोर्स था जहाँ से मैं सीखूं. एक VHS मिला था मुझे थ्रिलर का.
उस टाइम पे बस वो एक VHS को देख देख के कॉपी करके आज यहाँ तक पहुंचे हैं, तो ऑफ कोर्स मेरे लिए तो भगवान है। सर एक रिक्वेस्ट प्लीज सर, सर यहाँ पे आके एक बार मून वॉक सर मी पण करीन तुमच्या बरोबर। क्या बात है, वाह वाह वाह। येत आहे तुमच्या समोर मास्टर स्वरूपची शिलेदार, पुण्याची शेरनी मृण्मयी। रेशमाच्या रेखांनी लाल काळ धाग्यांनी कर्नाटकी कशी दावे काढीला हसून घालावू माझ्या रेशमाच्या रेखांनी लाल काळ धाग्यांनी कर्नाटकी कशी दावे काढीला हसून घालावू माझ्या जातीला नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुलेलाची नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुलेलाची इलाची मिलाची गुंफेल राघू मोर जोडीला हातन गलावू माझ्या साडीला हातन गलावू माझ्या साडीला केल्या तुझीच्या खुणा आता सांगू कशा मी खुणा होता माझा सुना बघारीचा झाला पुन्हा दाग घाली जीभ माझ्या याना जवळ मज घाना याना 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 What a fabulous performance, my God! क्या बात है। मृण्मयी, तू हे जाणून घे, यू आर सिम्पली फॅब्युलस। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मृण्मयीसाठी। मला असं वाटतंय की सगळ्यात पहिल्यांदा आपण अशा एका व्यक्तीची रिॲक्शन घेऊयात ज्यांच्यासाठी मायकल जॅक्सन म्हणजे देव आहे, गुरु आहे, असे आपले रेमो सर। रेमो सर, हाऊ वॉज द परफॉर्मन्स? सिंपली लव्ड योर परफॉर्मेंस, वेरी नाइस। बहुत अच्छा कॉम्बिनेशन था, म्यूजिक ऑल्सो वॉज डन वेरी गुड, कोरियोग्राफी वॉज डन गुड, एंड आपने उसको निभाया बहुत अच्छी तरीके से। मुझे एक पूछना है कि आपके नाम का मतलब क्या है? मृण्मयी म्हणजे मातीत मृदा नावाचा प्रकार असतो, तर त्यानेही बनलेली मृण्मयी जी सर्वांना आनंद देते। तो आपका डांस देख के भी मुझे बहुत आनंद आया एक्चुअली। थैंक यू सर। फैंटास्टिक, लवली परफॉर्मेंस, एंड स्पेशली द लास्ट पोज जो जैक्सन का फाइनल पोज होता है और ट्रेडमार्क पोज वाज वेरी फैंटास्टिक। Thank you, sir. एक्सीलेंट। थँक्स अ लॉट रेमो सर, थँक्स अ लॉट। आता आपण बोलूयात आपल्या मास्टर्स कडे, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? मास्टर देवेंद्र। चकदे फटे। थैंक यू सर। Congrats to you and congrats to Master Swaroop. Really good.
कारण की इवन थोडंसं काही गोष्टीचा टेक्निकल यूज कसा करायचा तो थोडंसं मी ऑब्झर्व करतोय त्यांना. थोडंसं काय गहरी चाल काय त्यांनी जी तिकडची चाल उडवली गोल्डन चाल सगळी ते खूप तुझं फिनिशिंग एकदम रॉकिंग होतं. थँक्यू सर. सुपर. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. मास्टर सोनिया. क्रांतकडे काकडे धिकडे काकडे धा क्रांतकडे काकडे धिकडे काकडे धा क्रांतकडे काकडे धिकडे काकडे धा अधा अधा. तबला तोड परफॉर्मन्स. थँक्यू मॅम. आणि छटांग फटांग सिझलिंग कोरिओग्राफी. क्या बात आहे वा. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. आता वळूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर स्वरूप. आमची शेरनी आज हे दाखवलं की ती एक पॉपिंग क्वीन पण आहे आज. MJ पॉपिंग छटांग फटांग सिझलिंग परफॉर्मन्स. बात है वा. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. तसं मी खूप काय बोलू शकते पण थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर एकच आहे. ग्रँड मास्टर यांच्याकडून स्टँडिंग ओवेशन. थँक्यू सो मच मॅम. अप्रतिम 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 बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. मजा आली. सिद्धार्थ हा जे परफॉर्मन्स आहे आणि मृण्मयी ते वरती गेली आणि गाण्याचा जे ट्रान्झिशन होता बर यानं एक महत्वाच्या गोष्टी आहे आज. ते गाणंचं कोरिओग्राफर अँड द स्टार ते दोघेही आपल्या सेटवरती आहे. रेमो सर अँड ग्रँड मास्टर. आणि हा गाणं इज नॉट कम्प्लीट विदाउट देम. इट कॅनॉट हॅपन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर आणि रेमो सरांसाठी. केला तुझीच्या खुणा आता सांगू कशा मी गुणा होता माझा दर्शना बघारी चांद झाला पुन्हा राग झाली जीव माझ्या नाना जवळ बसता याना 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 क्या बात है. माय गॉड. ग्रँड मास्टर रेमो सर वी लव्ह यू ऑल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या ग्रँड मास्टर आणि रेमो सरांसाठी. हम सब कोरियोग्राफर हम चाहते हैं कि एक कोई एक्टर मिल जाता है हमको तो हमको ऐसा लगता है कि बस एक बार मिल जाए और एक बार उनके साथ काम कर लें तो मतलब अपनी करियर का कुछ हो जाएगा. शी इज वन ऑफ दोज एक्ट्रेस कि हर कोरियोग्राफर चाहता है कि उनके साथ एक बार काम करें एक बार डांस करें बिकॉज शी इज आउटस्टैंडिंग. थैंक यू सो मच. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. थँक्स अ लॉट रेमो सर. मी तुम्हा दोघांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या जागा घ्याव्या. सुपर ग्रँड मास्टर. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मृण्मयीसाठी. आता आपल्या समोर येणार आहेत मास्टर सोनियाचे कलाकार. पुण्याच्या पोरी ज्या दोघी मला खूप त्रास देत असतात. अष्टपैलू पूजा आणि ॲटम बॉम्ब अक्षता. कुणी धावा कुणी धावा कुणी धावा कुणी धावा ग धावा कृष्ण मंदिरे वाजवितो पावा कृष्ण मंदिरे वाजवितो पावा कृष्ण मंदिरे वाजवितो पावा. बाई मी काढीत व्हते दूध बाई मी काढीत व्हते दूध मुरली
ऐकून झाले धुंद बाई मी घालित होते सडा बाई मी घालित होते सडा किसन मागित होता जोडा किसन मागित होता जोडा बाई मी नात होते नाणी बाई मी नात होते नाणी किसन लवंडत होता पाणी किसन लवंडत होता पाणी बाई मी घालित होते टोळी बाई मी घालित होते टोळी किसन मागत होता पोळी मागत होता पोळी कुणी धावा कुणी धावा कुणी धावा कुणी धावा ग धावा कृष्ण मंदिरी वाजवितो बावा कृष्ण मंदिरी वाजवितो बावा कृष्ण मंदिरी वाजवितो अगं हो अशी कुठं चालली पंजाबी गस्त कथा आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली तितकी मला लागली कुणाची उत्सुकी. हो मला लागली कुणाची उत्सुकी. कुणाची ग कुणाची कुणाची ग कुणाची याची का त्याची लाजू नको लाजू नको लाजू नको मला लागली कुणाची. तू काय करतेस इकडे? त्या दोघी नाचत होत्या ना, तू का गेलीस मध्ये? आम्ही आता इकडे का आहोत आपण मास्टर सोनियानाच विचारूयात ना. त्या गवळणी आहेत हा हा. आणि जिथे गवळणी तिथे कृष्ण आलाच. मला आवडला, नक्कीच आवडला, पण अजून चांगली होऊ शकली असती गवळण. अजून त्याच्या अर्थाचा विचार केला असता तर अजून चांगली होऊ शकली असती, पण हा प्रयत्न पण चांगला होता तुमचा. थँक्यू मास्टर सोनिया. मास्टर देवेंद्र. पूजा अक्षता, तुमची गवळण खूप खोडकर आणि अशी नाटाळ होती, एकदम एकदम खूप मजेशीर वाटली मला. अक्षता खूप वाईल्ड होती त्या एक्सप्रेशन्सला, म्हणजे जशी एक्सपेक्टेड होती तशी. पूजा, पुढच्या वेळेचा प्रयत्न अजून तसाच वाईल्ड होऊ दे, पण तुमची गवळण खूप साधू एकदम गोंडस होती. ओके, सो मला आवडली तुमची ती गवळण. ओके, व्हेरी गुड. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. मास्टर स्वरूप, आता परफॉर्मन्स बाबतीत सांगताना फक्त आमच्या दोघांचा परफॉर्मन्स गृहीत नका धरू, कारण तो नक्कीच चांगला झालाय. या दोघांचा परफॉर्मन्स कसा झाला ते आम्हाला सांगा. पूजा, अक्षता, माझं थोडं मत वेगळं आहे मास्टर देवेंद्र शिके. पूजा मला स्ट्रॉंग वाटलं. दोघी मस्त एनर्जी आहे. खूपच एंटरटेनिंग ऍक्ट होता, जे नाट्य रूपांतर होतं ते स्टोरी बाहेर आला. आणि ऑल द बेस्ट गाईज. कॉम्पिटिशन इज ग्रोईंग. काही टेन्शन घेऊ नका. एक साईड माझी बॅलन्स झाली, दुसरी साईड मास्टर स्वरूपने केली. काही टेन्शन नाही तुम्हाला. व्हेरी गुड. थँक्यू. वा, मस्त. आता ही बॅलन्स्ड गवळण आपल्या ग्रँड मास्टरच्या मनात किती कशी काय भिडली आहे ऐकूया. ग्रँड मास्टर. अगदी 100%. दोघींनीही एकत्रितपणे मजा आणली या सगळ्या ऍक्टला, त्यामुळे आम्हाला ही गवळण फारच भावली असं म्हणता येईल. अगदी अप्रतिम. आता आपण विचारूयात रेमो सरांना परफॉर्मन्स कसा वाटला. रेमो सर. पूजा एंड अक्षता, आई लव दिस परफॉर्मेंस. जब मास्टर अपने जो खुद में माहिर होता है वो अगर मंच पे लेके आता है तो ऐसा कुछ दिखता है. एंड सोनिया हैज डन ब्रिलियंट जॉब ऑन दिस वन. कोरियोग्राफी वाज फैंटास्टिक. आउटस्टैंडिंग गाइस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. थँक्यू सो मच रेमो सर. बॅलन्स्ड गवळण, मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. प्लीज बसा. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अक्षता आणि पूजासाठी. सिद्ध्या, आता याच बरोबर आपले आजचे सर्व परफॉर्मन्सेस झालेले आहेत. काय सांगतेस तू? म्हणजे
पण काय वेळ कसा गेला काही कळलंच नाही ना आपल्याला. खरंच यार. पण आता लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे जाहीर करण्याची वेळ झालेली आहे आणि अर्थातच ग्रँड मास्टरनी त्यांचा निर्णय घेतलाच असेल, हो की नाही मॅम? नाही नाही नाही, कारण आपल्यामध्ये म्हणतात ना अतिथी देवो भव, त्यामुळे हे कार्य आज रेमो सर करणार आहे. वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रेमो सरांसाठी. All you guys were fantastic. लेकिन जो आज परफॉर्मर ऑफ द डे का खिताब जाता है माइकल जैक्सन मरवाई. मृण्मयीला मिळत आहे लक्स फ्रेग्रन्स ड्यू स्प्रे कडून एक गिफ्ट हॅम्पर. और सुमेध, आप भी इनके बाजू में खड़े हैं प्लीज. वाह, क्या बात है. मैं इन दोनों को कुछ देना चाहता हूं जो मेरे दिल के बहुत करीब है, और वो मेरे दिल से निकल रहा है. रेमो सरांनी दोघांनाही हा इतका मोठा मान दिलाय. MJ मायकल जॅक्सनचे बँड्स. वाव. जब भी कोई अच्छा परफॉर्मेंस दिखता है और मुझे लगता है कि बहुत आगे जाएंगे, मैं ये MJ बैंड देता हूँ. So all the best, both of you, and all the best to you also. I want you also to work exactly the same these guys work. So good luck. And Swaroop, Sonia, Devender, it was a pleasure sitting here and watching your choreography. I think you guys, आप लोग तीनों के तीनों superb है. आप लोग तीनों के लिए now that's what I call a performance. तीनों के लिए. थैंक यू रेमो, थैंक यू सो व्हेरी मच की Thank you, आपने हमारे आज मंच की शान बढ़ाई आणि की आम्हाला वॉर्मथ दिलीत, प्रेम दिलं, रिस्पेक्ट दिलात. आणि आता त्या प्रेमाची परतफेड आणि त्या मानाची परतफेड म्हणून आम्ही सगळ्यांतर्फे आणि सर्व महाराष्ट्रातर्फे तुमच्या फिल्म करता अनेक अनेक शुभेच्छांसकट एक छोटीशी गोष्ट तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो. ग्रँड मास्टरसाठी. आजच्या ह्या एपिसोडची जशी सुरुवात तुमच्या बरोबर झाली तसं माझ्या मते ह्या एपिसोडची सांगता सुद्धा आपण रेमोच्या गाण्यांनीच केली पाहिजे. काय म्हणणं आहे सगळ्यांचं?